नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 येत्या 11 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे. तर 21 ऑगस्ट 2024 पर्यंत यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा या ठिकाणी ग्राउंड चालू असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्राउंडला आता जास्त दिवस राहिले नाही आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो दोन कामं हे अर्जंट करायचे, तर हे दोन कामं कोणाकोणाला करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्ट 12 ऑगस्ट 13 14 15 16 17 18 19 20 21 या तारखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे, तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना हे दोन कामं जे विद्यार्थी मित्रांनो अर्जंट करायचे आहे. तर ते दोन अर्जंट कामं कोणकोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दोन्ही कामं जे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे कामं तुम्हाला दोन करायचे आहे. तर कोणकोणते तुम्हाला कामं करायचे आतापासून, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे. तर येत्या 11 ऑगस्ट पासून या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड चालू होत आहे. तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहेत, तर ते असणार आहे छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, बुलढाणा झालं, हिंगोली झालं, जळगाव झालं, जालना झालं, नांदेड झालं, परभणी झालं. तर एवढे जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे. सर्वात पहिलं महत्त्वाचं तुम्हाला कोणतं काम करायचं मी तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात पहिलं महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे हे जे आहे 6 ऑगस्ट आहे. आणि इथून जे 4-5 दिवसाने जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आर्मीवाले येणार आहे, म्हणजे 3-4 दिवसांनाच त्या ठिकाणी आर्मीवाले येणार आहे ते ग्राउंड बनवण्यासाठी. तर आता जे ग्राउंड आहे ते छावणीचं जे ग्राउंड आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं, तर तुमचं जे ग्राउंड आहे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या आर्मी कॅन्टीन ग्राउंड नियर नगर नाका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे. ठीक आहे. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ते ज्या ठिकाणी ग्राउंड आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ज्या ठिकाणी ग्राउंड आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या पर्सनल माहिती आहे ह्या कोणी देत नाही. तर मी तुमचं ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सर्वच माहिती या ठिकाणी सांगतो. तुम्हाला मी असा बंद आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सांगत आहे, कोणीच या ठिकाणी माहिती सांगत नाही. ठीक आहे. तर हे माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी आता तुमचं समजा ग्राउंड आहे, समजा ज्या विद्यार्थ्यांचा 11 तारीखला ग्राउंड आहे समजा, तर तुम्हाला भरतीला 1 दिवस अगोदर यायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर आता ते ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो खाली आहे, ग्राउंड आता सध्या खाली आहे. तर आता तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 तारीखला ग्राउंड असेल, 12 13 14 15 16 17 18 19 20 21 तुमचं ज्या तारीखचं सुद्धा ग्राउंड असेल, तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आजच हे अर्जंट काम करा. आजच तुम्ही ज्या ठिकाणी ग्राउंड आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा जिथं तुमची रनिंग होणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही 1600 मीटर रनिंगचा जे विद्यार्थी मित्रांनो टायमिंग काढायला आजच जा. मी तुम्हाला सांगतो आजच चालले जा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, परभणी असाल, नांदेड असाल, छत्रपती संभाजी महाराज नगरचे असाल, तर ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही आजच जा आणि 1600 मीटर रनिंगचा तुम्ही टायमिंग काढा. घड्याळ लावून तुम्ही या ठिकाणी 1600 मीटर रनिंग धावा. आणि तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी धावायचं कसं आहे. तुमच्या ग्राउंड ते लक्षात येणार आहे तुम्ही जर ग्राउंडमध्ये गेले तर, कारण की आता सध्या तिथं आर्मीवाले आले नाही आहे. तर 1-2 दिवसा अगोदर त्या ठिकाणी भरतीच्या 1-2 दिवसा अगोदर आर्मीवाले त्या ठिकाणी येणार आहे. आणि मग त्या ठिकाणी कोणाला अंदर येऊ दिल्या जाणार नाही ग्राउंडच्या अंदर. तर आता तुमच्याजवळ टाईम आहे. तर आर्मीवाले त्या ठिकाणी 9 तारीखला येऊ शकते किंवा 10 तारीखला येऊ शकते त्या ठिकाणी ग्राउंड बनवण्यासाठी. तर आता तुमच्याजवळ टाईम आहे. तर आता तुम्ही 1600 मीटर रनिंगचं टायमिंग काढण्यासाठी त्या ग्राउंडवर जा. ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असणार आहे त्या ठिकाणी जा. तर आता या ठिकाणी जे सहभागी जिल्हे आहेत, तर पहा मी तुम्हाला सांगतो जे बुलढाणा झालं, हिंगोली झालं, जळगाव झालं, जालना झालं, नांदेड झालं, परभणी झालं. तुम्ही ह्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल, खेड्यापाड्यातले जरी असाल, तुम्ही गावातले जरी असाल, तर आताच तुम्ही जा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी तयारीमध्ये जा. आणि आजच तुम्ही या ठिकाणी 1600 मीटरचा त्या ठिकाणी टाईम काढा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपण या ठिकाणी कुठं कमी पडत आहे. ठीक आहे. आणि ते ग्राउंडसुद्धा तुमच्या पाठ असणार आहे, कारण की ह्यावर्षी नवीन विद्यार्थी जास्त आहे, म्हणजे जवळपास 50 ते 60% मुले ह्यावर्षी नवीन आहे.
तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टायमिंग काढायला जा, ज्या ठिकाणी तुमचं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे, तर तिथं तुम्ही जा आणि त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टाईम काढा। ते ग्राउंड तुमच्या पाठ असणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक अनुभव असणार आहे की हे ग्राउंड कशा प्रकारचं आहे बा, या ठिकाणी पलटण कुठे आहे, उतार कुठे आहे, हे तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात राहणार आहे। आणि संध्याकाळचा जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी चालू होते ग्राउंड, तर तुमच्या या ठिकाणी लक्षात असणार आहे। जर समजा तुम्ही त्या ठिकाणी अनोळखी गेले, तुम्ही आजपर्यंत त्या ग्राउंडवरच गेले नाही आणि जेव्हा तुम्हाला 100 मुले सोडले आणि तुम्ही याला एकदमच त्या ठिकाणी सोडलं, तर तुम्हाला या ठिकाणी नवळ्यासारखं वाटणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड असेल, तुम्ही ज्या पण गावातले असाल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही 1600 मीटर रनिंगचा टाईम काढायसाठी जा आणि 1600 मीटर रनिंगचा तुम्ही त्या ठिकाणी टाईम काढा आणि जेवढा तुमचा टाईम येत असेल तर तेवढाच तुम्हाला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अनुभव विद्यार्थी मित्रांनो येणार आहे। आता हे झालं पहिलं तुमचं काम अर्जंट। तर ज्या पण तुम्ही कोणत्या गावातले असाल, परभणीमधून कोणत्या खेड्यापाड्यातले असाल, नांदेडमधून कोणत्या खेड्यापाड्यातल्या गावामधले असाल, तर जा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्राउंड आहे तिथं जा आणि 1600 मीटर रनिंगचा टायमिंग काढला। ते ग्राउंड तुमच्या लक्षात येणार आहे आणि आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे धावायचं आहे। पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड ते तुमच्या पाठ या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला एक अनुभव मिळणार आहे की बा आपल्या या ठिकाणी टाईम किती येतात 1600चा। ठीक आहे, मेन त्या ठिकाणी साहेब विद्यार्थी मित्रांनो ते ग्राउंडच मेन आहे। ठीक आहे, तर ग्राउंड त्या ठिकाणी जा, तुम्ही 1600 मीटर रनिंग मारून या। ठीक आहे, टाईम काढा त्या ग्राउंडवर। ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। हे झालं पहिलं काम। आता दुसरं तुम्हाला काम कोणतं आहे, तर दुसरं काम तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं आहे। तर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जायचं आणि पोलीस स्टेशनमधून कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं आहे, कारण की यारो नागपूरचं ग्राउंड झालं, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढलं तर A to Z विद्यार्थ्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागितलं। तर सांगायचं तुम्हाला एवढंच की कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या, जेणेकरून समोर काय प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायसाठी तुमच्याजवळ आता टाईम आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या, कारण की लवकरात लवकर जर कॅरेक्टर सर्टिफिकेट काढलं तर लवकर ते निघणार आहे आणि ऐन वेळेमध्ये जर तुम्ही गेलं तर टाईम त्या ठिकाणी लागणार आहे। तर आता तुमच्याजवळ टाईम आहे, तर आता कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या, कारण की कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी लागते। यारो नागपूरचं ग्राउंड झालं तर रनिंग काढल्यावर विद्यार्थ्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केले होते, कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतले त्यांनी। ठीक आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागते विद्यार्थी मित्रांनो। यारो नागपूरला आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, ज्यांनी सुद्धा रनिंग काढले एक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये, तर त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागितलं। ठीक आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या, आता टाईम आहे। आणि अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढून घ्या, तर हे आतापासून तुम्ही काढून घ्या। त्याचबरोबर नोटरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करून घ्या। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। आणि भरतीला जाताना तुम्हाला एक दिवस अगोदर जायचं आहे, ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असलं त्याच्या अगोदरल्या दिवशी त्या ठिकाणी हजर राहायचं। आता समजा ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टला रात्री 7 वाजता त्या रांगेमध्ये लागायचं आहे। तर ह्या वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। आर्मी रॅली भरती विद्यार्थी मित्रांनो, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती म्हणा, तर भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी सुरू होत असते। तर सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। इथंच थांबतो, भेटायला स्टुडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।